नमस्कार, मी अर्चना। आज भेंडी कशी करायची ते पाहूया। त्यासाठी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, टोमॅटो, कांदा, लसूण, हळद एवढं साहित्य घेतलं आहे। कढई घेतली आहे। आता गॅस चालू करते। कढई गरम झाली की एक माप तेल ओतते। आता तेल गरम झाले की त्यात आपण घेतलेला कांदा घालून घेते। कांदा पूर्ण परतून घेते आणि पुन्हा लसूण घालते। लसूण आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या। त्यामध्ये पुन्हा टमाटे घाला। टमाटर परतून घ्या। आपण चिरून घेतलेली भेंडी यात टाकून घेऊया आणि पूर्णपणे मिक्स करून घेऊया। भेंडी पूर्ण मिक्स झाली की त्यावर झाकून ठेवा आणि भेंडीला वाफ काढून घ्या आणि अधूनमधून झाकण उघडून भेंडीला थोडं थोडं परतत राहायचं, म्हणजे भेंडी मऊ होते, नाहीतर मग कढईला चिटकते। त्यामुळे झाकण काढून भेंडी परतत राहायचं। बघा, भेंडी थोडीशी शिजत आली आहे। भेंडी शिजत आली की परत झाकण झाकून घ्यायचं। भेंडी चांगली शिजत आलेली आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या। मी शेंगदाण्याचं कूट याच्यासाठी लास्टला टाकली। जर पहिलेच टाकले असते तर भेंडी आपली कढईला चिटकली असती आणि व्यवस्थित शिजली नसती। त्यामुळे शेंगदाण्याचं कूट शेवटी टाकायचं भेंडी शिजत आल्याच्या नंतर आणि वाफ काढून घ्यायची। बघा, आपली भेंडी तयार आहे। किती छान झाली आहे, एकदम हिरवीगार अशी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।